Audio Jungle. Audio Jungle. अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम दोस्तों। मैं सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज़ चैनल के लिए आइए आज की खबर में आपका स्वागत है। अंबेडकर जयंती के उपलक्ष्य में बडनेरा में पवन दवंडे महाराज ने ज्ञान से समाज को दी नई दिशा, अंधविश्वास पर किया प्रहार। कार्यक्रम में समाज सेवक, पार्षद, पुलिस और पत्रकारों को किया सम्मानित। भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की 135वीं जयंती के अवसर पर बडनेरा के समता चौक स्थित डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर पुतला स्मारक समिति की ओर से एक शैक्षिक कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस कार्यक्रम में सत्यपाल महाराज के शिष्य इंजीनियर पवन दवंडे महाराज ने अपने ऊर्जावान और प्रभावशाली अंदाज में सामाजिक ज्ञान का संदेश दिया। अपने भाषण में उन्होंने वर्तमान सामाजिक घटनाक्रमों पर टिप्पणी करते हुए नासिक में भोंदू बाबा के चरणों में सिर झुकाने वाले लोगों के अंधविश्वासों की कड़ी आलोचना की। उन्होंने समाज से वैज्ञानिक दृष्टिकोण अपनाने और छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षि शाहू महाराज और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर के विचारों को आत्मसात करने की अपील की। साथ ही उन्होंने आज की पीढ़ी पर मोबाइल फोन के बढ़ते प्रभाव पर चिंता व्यक्त करते हुए कहा कि बच्चों के बचपन छीन जाने की बात कही। उन्होंने मोबाइल फोन के दुरुपयोग के हानिकारक परिणामों को समझाने के लिए परतवाड़ा की घटना का जीवंत उदाहरण दिया। कार्यक्रम के दौरान बडनेरा शहर के पत्रकार जीवन राउत, सुनील इंगोले, नकुल नाइक, श्यामाकांत सहस्त्र भोजने, संजय पंड्या, गणेश वासनिक, मच्छिंद्र भटकर, मंगेश चौहान, सिद्धार्थ बंसोड़, मुख्तार अहमद, शोएबुद्दीन, सादिक शाह, साजिद शाह के साथ साथ सामाजिक कार्यकर्ताओं को स्मृति चिन्ह और प्रमाण पत्र देकर सम्मानित किया गया। इस अवसर पर बडनेरा पुलिस स्टेशन के थानेदार सुनील चौहान, उनके सहकर्मियों के साथ साथ वार्ड के सभी पार्षद और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। कार्यक्रम में सामाजिक जागरूकता का संदेश देकर उपस्थित लोगों के बीच विचार उत्तेजक माहौल पैदा किया। इस कार्यक्रम को सफल बनाने के लिए विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर पुतला स्मारक समिति के सदस्य मार्गदर्शक लाइक अहमद पटेल, अध्यक्ष मनोज गजभिये, उपाध्यक्ष अशोक नंदा गौली, सचिव सिद्धार्थ बंसोड़, उपाध्यक्ष मधुकर साखरे, सदस्य राजेश गडलिंग, सदस्य मचिंद्र भटकर, प्रमोद गवई, गणेश वासनिक, अष्टचेल बोरकर, जीवन राउत, धीरज इंगोले, सतीश भालेराव, सुनील इंगोले, सुशील बोरकर, हितेंद्र मेश्राम, सुरेश पवार, नाना गजभिये ने कड़ी मेहनत की। बडनेरा से प्रतिनिधि सादिक शाह की रिपोर्ट, कैमरामैन साजिद शाह के साथ। देखते रहिए बडनेरा मंडल न्यूज़ चैनल को लाइक कीजिए, शेयर कीजिए और सब्सक्राइब करना ना भूलिए। इसी खबर का शेष भाग पार्ट 2 में जरूर देखिए।
अस्सलाम वालेकुम, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम दोस्तों। मैं सादिक शाह बडनेरा मंडल न्यूज चॅनल आणि परत एकदा समितीच्या वतीनं बडनेरा नई बस्ती पवनदादा दवंडे महाराज यांचं या ठिकाणी स्वागत करतो। और आज यहाँ पे रत्न बाबा साहेब आम्बेडकर की 135वीं जयंती के उपलक्ष्य में यहाँ एक कार्यक्रम का आयोजन किया गया है। आप कि आज नई बस्ती बडनेरा समता चौक में विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर पुतला स्मारक समिति की ओर से विश्व रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की 135वीं जयंती के अवसर पर सामाजिक कार्यकर्ता और शहर के तमाम पत्रकार बंधुओं का आज यहाँ पे सत्कार समारोह और प्रबोधनात्मक कार्यक्रम का यहाँ पर आयोजन किया गया है। और इसी के साथ में प्रख्यात वक्ते पवन दादा दवंडे महाराज, इनका आज यहाँ पे एक खंजरी वादन कार्यक्रम का भी यहाँ पे आयोजन किया गया है। तो अभी थोड़ी देर में कार्यक्रम की शुरुआत होने वाली है। बडनेरा शहरातील ज्या मान्यवरांचं सत्कार होणार आहे त्यांचं मी या ठिकाणी नाव घेतो आणि कृपया ह्या ज्या खुर्च्या लागलेल्या आहेत त्याच मान्यवरांचं नाव घेतो। त्यांना बसण्यासाठी आपण खुर्च्या लावलेल्या आहेत, त्यांनी कृपया त्याच ठिकाणी स्थान घ्यावं। मी या ठिकाणी सन्माननीय गणेश भाऊ वासनिक, दैनिक लोकमत, श्यामकांतजी सहस्त्र भोजने, दैनिक लोकमत, जीवन भाऊ राय, दैनिक देशोन्नती, नकुल नाईक, दैनिक विदर्भ मतदार, संजयजी पंड्या, दैनिक अमरावती मंडळ, मच्छिंद्रजी भटकर, सिटी न्यूज, मंगेशजी चौहान, साप्ताहिक बडनेरा टुडे प्रहार, मुख्तारजी अहमद, साप्ताहिक अमरावती हलचल, मोहम्मद शोइबुद्दीन, बडनेरा टाइम्स, सादिक शाह महबूब शाह बडनेरा मंडळ यांनी कृपया ज्या ठिकाणी खुर्च्या लागलेल्या आहेत त्या सन्माननीय व्यक्तींना त्या ठिकाणी बसायचं आहे, म्हणून आपण त्यांसाठी त्या खुर्च्या, त्याचप्रमाणे या ठिकाणी पोलीस प्रशासना वतीनं नागरी सेवा म्हणून ज्यांचा सत्कार करण्यात येणार आहे त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी नाव घोषित करतो। माननीय पाटील साहेब, पोलीस उपनिरीक्षक बडनेरा पोलीस स्टेशन, प्रमोदजी गुर्दे पोलीस स्टेशन बडनेरा, श्यामभाऊ तायडे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक, वचनभाऊ पंडित बडनेरा पोलीस स्टेशन यांना सुद्धा मी विनंती करतो की आपण सुद्धा स्थान ग्रहण करावं। त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष आणि त्यांची टीम माननीय दरेभाऊ गायकवाड यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा या ठिकाणी स्थान ग्रहण करावं। त्याचबरोबर या ठिकाणी बडनेरा शहरातील सन्माननीय नगरसेवक हे सुद्धा या ठिकाणी येणार आहेत, म्हणून मी त्यांचं सुद्धा नाव या ठिकाणी घेणार आहे। सन्माननीय सुरजी जाधव, रजनीताई डोंगरी, गौरीताई मेघवानी, मीराताई कांबळे, त्याचप्रमाणे संधीजी कांबळे, नाजिम खान, करीम खान, नुसरत परवीन, शाकीर हुसेन यांना सुद्धा विनंती करतो की सन्माननीय नगरसेवकांनी सुद्धा आपलं स्थान या ठिकाणी ग्रहण करावं। या ठिकाणी तथागत टीव्हीचे पदाधिकारी सुद्धा हजर झालेले आहेत, मी त्यांना सुद्धा विनंती करतो सोमेश्वरजी मोहोळ भाऊ आपण सुद्धा स्थान ग्रहण करावं। आणि या ठिकाणी मी कार्यक्रमाला सुरुवात करण्याकरता विनंती करतो आणि आपण आपला कार्यक्रम सुरुवात करावा। पूर्ण पोलीस प्रशासनाला विनंती करतो करून त्यांना अभिवादन करावं। या ठिकाणी मी पवनदादा दवंडे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर आंबेडकरांचा अगदी काय बोलतच कार्यक्रमाला सुरुवात होत आहे। सर्वांनी आपलं स्थान ग्रहण करावं। स्वागत करतो। आदरणीय सन्माननीय पवनदादा दवंडे महाराज आपणास विनंती करतो की आपण या ठिकाणी महामानवांच्या प्रतिमेचं पूजन, सन्माननीय अध्यक्ष मनोज भाऊ गजबे आपण सुद्धा उपस्थित राहावं। संपूर्ण सन्माननीय मार्गदर्शक लयकजी पटेल, उपाध्यक्ष अशोक भाऊ नंदागावडी, सिद्धार्थ भाऊ बनसोड, मधुकरजी साखरे काका, राजेंद्रजी गटलिंग, मच्छिंद्रजी भटकर, सुशीलजी बोरकर, मंगेश भाऊ चौहान, मुख्तारजी अहमद, सादिकजी शाह,
प्रमोद भाऊ गवई, पप्पू भाऊ भालेराव गडलिंगजी, दर्याजी गायकवाड, आमच्या सन्मान्य नगरसेविका मीराताई कांबळे, संदीपजी कांबळे, समितीचे सर्व पदाधिकारी, सन्मान्य लईकभाई पटेल साहेब, आप भी छत्रपती शिवाजी महाराज विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योती महात्मा ज्योतिबाजी फुले यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पूजन या ठिकाणी होत आहे. सन्माननीय वैभवजी नंदागवळी, आमचे बंधू, प्रतिमेचं पूजन उपस्थित मान्यवरांच्या पवनदादा दवंडे महाराज, गुडदेजी, संपूर्ण सन्माननीय पत्रकार महोदय, समितीचे संपूर्ण पदाधिकारी, आलेले सर्व मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी महामानवांच्या प्रतिमेचं पूजन होऊन अवघ्या काही थोड्या वेळामध्येच या ठिकाणी फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेवर प्रबोधनात्मक आयोजित कार्यक्रमाला सुरुवात होईल. परत एकदा सर्वांना विनंती करतो, माय माऊलींना, या भंडाऱ्यातील सर्व नागरिकांना, की आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी. हा कार्यक्रम आपल्यातल्या आपल्यासाठी आहे. उपाध्यक्ष अशोकजी नंदागवडी, सिद्धार्थजी बनसोड, मधुकरजी साखरे काका, राजेशजी गडलिंग, मच्छिंद्रजी भटकर, सुशीलजी बोरकर आणि संपूर्ण यांचे पदाधिकारी, माननीय गणेशजी वासनिक, प्रमोद दादा गवई, अष्टशीलजी बोरकर, जीवनजी राऊत, सतीश भाऊ भालेराव, आमचे बंधू रोशन भाऊ चव्हाण, सन्माननीय किशोर दादा इंगोले, हे सुद्धा पवन दादा दवंडे महाराज यांना विनंती करतो की आपण या विचारपीठावरती, भीमपीठावरती यावं आणि आपण आपल्या अवघ्या काही वेळामध्ये आपण या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. सिद्धार्थ भाऊ या. भीम काळी जाची भीम निळाईच्या भीम मोठ्याचा माय भीम रंगी तलवार भीमनिळाईच्या भीम मोठ्याचा भीम रंगी तलवार भीमनिळाईच्या भीम मोठ्याचा भीम रंगी तलवार.
गोट्याची तरी तो रात होते कलंक साई लाग भीम गोट्याची तरी त्याने पाचर ठोकली अशी साऱ्या वैऱ्यांना भीमाचा घात भीम जळता अंगार गमाय भीम निराईच्या पार गमाय भीम सूर्याची वाट माय सारे अंधाराची वाट माय भीम संकेचा वाट माय भीम भक्तेची वाट माय भीम मोत्याचा वाट माय भीम जोरदार आवाज द्या. बोला तथागत भगवान बुद्धांचा. हे मागची बाई म्हणाली जय म्हणत काय, जे कोणी जय म्हणणार नाही त्याच्या तोंडात किडे पडाल. बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा. हे बा पटेल साहेब 75% आवाज वाढला म्हणजे माणसं कोणाच्या बापाला भेट नाही पण त्या सटाकभर किडेले भेटे. बोला भारत मातेचा. भाऊ आजचा कार्यक्रम आगळा वेगळा कार्यक्रम आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक समिती नवी वस्ती समता चौक बडनेरा टाळ्या वाजवून आयोजन समितीच्या नावानं. आणि आज आमचे आदरणीय मित्र मनोज दादा गजबी आहेत त्यांच्या नावानं टाळी वाजवून द्या. आदरणीय पटेल साहेब कार्यक्रमाला हजर आहेत त्यांच्या नावानं जोरदार टाळी वाजवून द्या. आणि मला आनंद वाटून राहिला खरंच तुमच्या बडनेऱ्यातून अजून कोरोना गेला नाही. साऱ्या जगातला कोरोना संपला पण तुमच्या बडनेऱ्यातून कोरोना संपला नाही अजून. काऊन का काही लोक होम क्वारंटाईन झाले आहे तिकडे डिवायडरवर, काही मागे उभे आहे सोशल डिस्टन्सिंग, आणि काही फक्त याच्यासाठी उभे आहे वावर गेलं तर चालीन पण पावर नाही गेली पाहिजे. आपला कार्यक्रम हसत खेळत आहे रे पोरं. 2 तास कीर्तन होईल पण माझ्या शपथ न सांगतो इथून कोणालाच घरी जाऊ देणार नाही. काऊन का मार्केटले जो माल पाहिजे तोच आहे आपल्या जवळ. हसत ठेवतो मी तुम्हाला. मनोरंजनातून प्रबोधन आहे आपलं, पण मनोरंजन सहज घडते. जसं एका पोराने गुरुजीने विचारलं म्हणे बाबू सांग म्हणे महाराष्ट्रातलं थंड हवेचं ठिकाण काय. पोरगा हुशार म्हणे गुरुजी मला घरची बाथरूम. लहान लेकरं काय बोलली त्याचा नियम नाही. एका पोराने विचारलं शाळेची भिंत पडली घटना होय का दुर्घटना होय. सहज विचारलं मास्तरनं सांग म्हणे बेटा शाळेची भिंत पडली घटना होय का दुर्घटना होय. पोरगा हुशार म्हणे गुरुजी शाळेची भिंत पडली हे होय म्हणे घटना, पण त्या घटनेत तुम्ही वाचले हे होय म्हणे दुर्घटना. मजाक नाही. मास्तरनं शाळेला राजीनामा दिला ना मेळ घाटात प्रवेश केला. लहान लेकरं काय बोलीन त्याचा नियम नाही म्हणून हसत ठेवतो मावशी मी. आणि मनोरंजनातून प्रबोधन आहे, कारण की मनोरंजन केल्याशिवाय लोकांचे फाउंडेशन फिट होत. म्हणून या लेकरांचं प्रबोधन व्हावं म्हणून हसत खेळत मी बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, तुकाराम महाराज, गाडगे बाबा, छत्रपती संभाजी महाराज, तथागत बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या लेकरांना हसत खेळत सांगतो. माझं कीर्तन मनोरंजनातून आहे रे पोरं, मनोरंजनातून प्रबोधन. आणि या खंजऱ्या हे भजन मी यातून सहज बोलतो की ज्योतीची क्रांती, बुद्धाची शांती. ज्योतीची क्रांती बुद्धाची शांती. आश्रय दिला आम्हा शिववाणी, आश्रय दिला आम्हा शिववाणी. रक्षण केले आम्हा बहुजनाचे भीमाच्या घटनेनी. रक्षण केले आम्हा बहुजनाचे भीमाच्या घटनेनी. गाडगे बाबा तुकडोची सांगून गेले, शब्दाच्या स्वरूपात शस्त्र आम्हा दिले. गाडगे बाबा तुकडोची सांगून गेले, शब्दाच्या स्वरूपात शस्त्र आम्हा दिले. ही कबीराची वाणी घ्या हो कुणी ध्यानी. ही कबीराची वाणी घ्या हो कुणी ध्यानी. विसरून झालं तुम्ही मडवानी, विसरून झालं
आमची मनमानी रक्षण केले आजे माझ घटनेनी रक्षण केले आम्हा बहुजनाचे माझ घटनेनी म्हणून समजून घ्या रे महापुरुष. म्हणून बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले आम्हा सगळ्यांना हे महापुरुष समजून घेणं गरज आहे बरोबर. यासाठी हा कार्यक्रम आहे. एवढा जोरदार कार्यक्रम आहे रे पोरं तुमच्या एरियात, एवढा सुंदर कार्यक्रम आहे तुमच्या एरियात, पण एवढ्याच बाया का रे आपल्या गावात होणार लहान लहान पोरं. एवढा सुंदर कार्यक्रम आहे तुमच्या एरियात, पण एवढ्याच बाया का आपल्या एरियात आहे का? एवढ्याच बाया, याच्यापेक्षा जास्त बाया घराकडे आहे. काहून तर टीव्ही टोन टाकू नये. तारक मेहता का उलटा चष्मा, इतक्या खतरनाक सिरियल पाहिजे. काही बाया छोटी भाऊ आणि मग निघून पडी सास, दोघी मिळून भांडे घास. क्या खतरनाक सिरियल पाहिजे. अब तो इतनी खतरनाक सिरियल है मौसी, क्योंकि सास भी कभी बहू थी आणि मग निघून क्योंकि ससरा भी कभी जमाई था. अरे अरे इतक्या भयानक सिरियल आहे. पवित्र रिश्ता, आणि कायचा पवित्र रिश्ता, याची त्याच्या संग आणि त्याची याच्या संग. दोन बाया भांडे घासता घासता गोष्टी करते. रवीन कोणा सोंग, फुल वातावरण खराब. मावशी सिरियल पाहू नका असं अजिबात म्हणणार नाही, जरूर पहा. पण त्या भंगार सिरियल पाहिल्यापेक्षा एखादी विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सिरियल पाय, तेव्हा हे लेखक घडतील. तुम्हाला सिरियल जर पाहायची आहे ना मावशी, तर एखादी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले या महापुरुषाच्या सिरियल पहा, तेव्हा हे लेकर घडतील. नाही ते लहान लहान लेकर काय गंमतचे कलाकार म्हणता काय? अरे पुरो, तुम्हाला तारक मेहता का उलटा चष्मा सिरियल मालूम आहे काय? तारक मेहता का उलटा चष्मा सिरियल मध्ये जेठालालच्या पोराचं नाव काय? क्या बात, वा. टप्पूच्या बापाचं नाव, जेठालालच्या बापाचं नाव, आणि जेठालालच्या सिरियल मध्ये ज्याचं लग्न नाही जोडून राहिलं त्याचं नाव, जेठालालच्या सिरियल मधल्या मास्तरचं नाव, वा. जेठालालच्या बायकोचं नाव, आणि जेठालालचं जिच्या समोर जुगाड आहे तिचं नाव. का मावशी कसा केला त्या पोराने बबिताचा अभ्यास? असाच जर यानं आतापासून बबिताचा अभ्यास केला तर घराघरात असे पोपटणार तयार होईल. म्हणून हात जोडून प्रार्थना, या लेकरांचं प्रबोधन झालं पाहिजे. म्हणून या भजनातून कीर्तनातून मी समाजाला आवाज देतो. माझं कीर्तन या लहान लेकरांसाठी आहे, आणि या लहान लेकरांना आपले महापुरुष समजले पाहिजे. म्हणून हे कीर्तन भजन मी सांगतो, आणि या कीर्तनातून सहज बोलतो की अधीन मन गौतम बुद्धाला, गाडी वाजव या पोरासाठी. गरीबाचं पोरगा पहा कसा मस्त तबला वाजून राहिला. राष्ट्रसंताला भारत हा नररत्नाची खान, भारत हा नररत्नाची खान, भारत हा नररत्नाची खान. बाबासाहेबांचे गुणगान म्हणून या देशाला विशेषत्वाने जागवणारे, 18 तास अभ्यास करणारे, अनितीपासून दूर राहणारे, ज्या काळात महिलेची विसंबना, कुटुंबना अवहेलना होत होती, त्या काळात महिलेला उच्च पदावर पोहोचवणारे विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. बोला तथागत भगवान बुद्धांचा विजय असो. म्हणून हा कार्यक्रम आहे पुरो. मला खरंच आनंद वाटून राहिला तुमच्या एरियात. लय जबरदस्त एरिया आहे तुमचा. मी कोण्या गावात गेलो का सर्वात पहिले त्या एरियाची माहिती घेतो का इथं कोणी दारू पिते काय. आल्या बरोबर माहिती घेतली तुमच्या एरियातली का इथं आपल्या इथं कोणी दारू पिते काय.
आयोजक लोक म्हणे महाराज आमच्या एरियासारखा एरिया तर पुऱ्या जिल्ह्यात नाही आहे. इतके लोक इतके खतरनाक आहे म्हणे का दारूच्या थेंबाले हात लावत नाही. येते काय बी तुमची इथं कोणी दारू? बोला रे, येते काय दारू तुमची इथं? अरे बापरे, खरंच पेते? बापा, आम्ही जसं कार्यक्रमाला आलो इथं विचारलं कोणी दारू पेते काय? आयोजक लोक म्हणे इथचे लोक इतके खतरनाक आहे म्हणे दारूच्या थेंबाले हात लावत नाही, पण वेळ पडली तर बंदा शिसा तोंडाला लावते म्हणे. खरंच पेटले रे? हुशार लेकर. मला सांगा रे पोरं हो, समाजात चांगल्या गोष्टी शिकवा लागते का वाईट गोष्टी? जोरात बोला, चांगल्या गोष्टी शिकवा लागते का वाईट गोष्टी? हा, वाईट गोष्टी शिकवा लागते काय? वाईट गोष्टी माणसाला ऑटोमॅटिक येते. वावरात गहू पेरा लागते का गवत पेरा लागते? गव्हात काय पेरा लागते? हा, गवत पेरा लागते काय? गवत ऑटोमॅटिक उगवते. मग समाजात चांगल्या गोष्टी शिकवा लागते का वाईट गोष्टी? हा, तुम्ही हुशार लेकर आहे. मला सांगा, दारू प्यायचं कुठं पुस्तक आहे काय? दारू प्यायची कुठे शाळा आहे काय? दारू प्यायची कुठे ट्युशन आहे काय? पण दारू पिणारे एवढे कलाकार दारू पितांनी दोन्ही डोळे बंद करावे. रस्त्यानं येता येता थुकत थुकत यावे. तोंडाचा वास येते म्हणून विलायची खावी. आणि जास्त दारू झाली म्हणजे पॅन्ट तिथंच ओला करावा. त्याला 100% बेवडा असे म्हणतात. तुमच्या इथं नाही, पुरा काढून पेला आणि घरी आला त्याच्या बायकोले म्हणे काय, बाबासाहेबांना बाहेर देशात शिक्षण घेतलं रे पोरं हो, पण कधी कोणीही वाईट गोष्टीचं व्यसन केलं नाही. बाबासाहेब बाहेर देशात शिकले पण कधीच कोण्या गोष्टीचं व्यसन केलं नाही. कारण मालूम आहे, बाबासाहेब म्हणतात मी बाहेर देशात शिकलो पण कधीच कोण्या गोष्टीचं व्यसन केलं नाही. कारण माझ्या डोळ्यासमोर नेहमी तथागत बुद्धाचं पंचशील राहायचं. सुरा मेरय मज्ज पमाद ठाणा आणि सिक्काजी महाराज की, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की, भारत रत्न बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शाहू राजांचा. म्हणजे कोणी तुमच्या इकडच्या काही लोकांचे चेहरे पाहून कोणी असं खतरनाक वाटून राहिलं जसं काही उपस्थित होते 3,000. गावाची लोकसंख्या 5,000 आणि कार्यक्रमाला उपस्थित लोक होते 3,000. मी 1 तास बोललो कार्यक्रमात, 1 तास. पण त्या 1 तासात त्या गावातला एकही माणूस हसेही नाही ना बोलेही नाही. 1 तास बोललो मी कार्यक्रमात, पण 1 तासात एकही माणूस हसेही नाही ना बोलेही नाही. शेवटी या सगळ्याने म्हटलं आजचा कार्यक्रम आपला तुमचं शहरातला गाव आहे, तुम्ही सगळे स्टँडर्ड लोक पिसाव मले तुले कुत्र्याने काय वर्णाने हात जोडून राहताना हसत राहणं, हसत खेळत आपल्याला हे विचार. पुस्तकं वाचले बाबासाहेबांना किती? बोलत राहा तुम्ही, किती पुस्तकं वाचले? वयाच्या 40व्या वर्षी बाबासाहेबांनी 45,000 पुस्तकं वाचले. 45,000. आणि कोलंबिया विश्वविद्यापीठ म्हणते का बाबासाहेबांसारखा हुशार विद्यार्थी आजपर्यंत विद्यापीठात झाला. इतकं विशाल ज्ञान होतं बाबासाहेबांजवळ. बाबासाहेब साधे नाहीत मावशी. पुस्तक तो एक खुशी का सिलसिला नहीं होता, पैदा नहीं होता वो मसीहा. उपकारले हाय माय बापा उलट मागे उपकारले हाय तुम्ही खाता त्या तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे र. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे र. माय बापा उलट भीमाचे उपकारले हाय र. माय बापा उलट भीमाचे उपकारले हाय र. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे र. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे र. म्हणून समजून घ्या, बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष साधे नाहीत मावशी. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर ह्या लोकांनी जन्मभर माणसाला जोडलं. नाही तर आता पहा ना तुम्ही काय वातावरण चालू आहे देशात. इतकं भयानक वातावरण पेटवलं का कोणी म्हणते हिरवा. मी एका मिनिटात परिस्थिती मांडतो आपल्या देशातली सध्या वातावरण काय चालू आहे. अरे कोणी म्हणते हिरवा तर कोणी म्हणते भगवा. मी जबाबदारीने बोलतो, एक एक शब्द इंजिनियर माणूस आहे.
अरे कोणी म्हणते हिरवा तर कोणी म्हणते भगवा. बेरोजगारीने या देशातले लेकरं मरून राहिले, पहिले तेले तर जगवा. रोज आमच्या देशातले लेकरं मरून राहिले रे. फक्त आम्हाला जातीत गुंतवलं. इस्लाम खतरे में है, हिंदू संकट में है, बौद्ध धोखे में है. फक्त आम्हाला चिवत्या बनवलं. इस्लाम खतरे में है, हे लक्षात घ्या. ना इस्लाम खतरे में है, ना हिंदू धोखे में है, ना बौद्ध खतरे में है. इधर आके देख पटनेरा में पटेल साहब मनोज भाऊ के साथ कैसे मजे में है. हे गोष्ट लक्षात ठेवा रे पोरो. आता या जाती पातीच्या भानगडीत मराचं पण गुंतलोच. पण आम्ही आमच्या महापुरुषाच्या मांग जाती लावल्या. बाबासाहेब म्हटलं का ह्या जातीचे आणि शिया जातीचे. अरे मराठ्यांनी बांधून ठेवलं जिजाऊच्या शिवरायांना आणि बौद्धांनी वाटून घेतलं रमाईच्या भीमरायांना. अण्णा भाऊ फक्त आमचे खच केली होळी. आम्हाला महापुरुष नाही समजले. आम्ही इतके कलाकार लोक आम्ही जातीत बांधून घेतलं स्वतःले. आता साहेब त्या दिवशी मी बाबासाहेबावर गाणं लिहिलं तर मला काही लोकांचे फोन आले म्हणजे महाराज तुम्ही बौद्ध आहात का. मग मी शिवाजी राजावर गाणं लिहिलं तर काही लोकांचे फोन आले म्हणजे महाराज तुम्ही मराठा आहात का. मग मी तुकाराम महाराजावर गाणं लिहिलं तर काही लोक म्हणे महाराज तुम्ही कुणबी आहात का. मग मी महात्मा ज्योतिबा फुलेवर गाणं लिहिलं तर काही लोक म्हणे महाराज तुम्ही माळी आहात का. मग मी मोहम्मद पैगंबरावर गाणं लिहिलं ताई तर काही लोक म्हणे महाराज तुम्ही पक्क्यात मुसलमान आहात म्हणे. मग आता परवाच्या दिवशी ताई मी माणसावर गाणं लिहिलं माणसावर तर मला अजूनही कोणाचा फोन द्यायला का महाराज तुम्ही माणूस आहात का म्हणे. म्हणजे माणूस कोण बनवला आम्हाला. म्हणून तर भामण दादा लिहितात की शिवरायाच्या पंखाखाली मुळीच नव्हती वाण. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. शिवरायाच्या पंखाखाली मुळीच नव्हती वाण. आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान, आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान. म्हणून हे महापुरुष डोक्यात घ्या. हा कार्यक्रम फक्त तुमच्यासाठी आहे. जोरात बोलत आहे लहान लहान लेकरं. माहित आहे का शिवाजी महाराजांना 365 किल्ले जिंकले. किती किल्ले जिंकले. 365 किल्ले जिंकले शिवाजी राजानं. कितीतरी किल्ल्याचा जीर्णोद्धार केला. पण कोण्याही किल्ल्यावर शिवाजी महाराजांना स्वतःचं नाव लिहिलं काय नाव. आमचे कॉलेजचे पोरं कॉलेजच्या पोरी किल्ल्याचा अभ्यास करायला किल्ल्यावर जाते आणि किल्ल्याच्या भीतीवर असं पदांचं चिन्ह काढते. मनात बाण घालते आडवा, वरतली ते सागर न खालतली ते रेखा. शिवाजी राजानं काय जिंकले रे बेटा. काय जिंकले. शिवाजी राजानं किल्ले जिंकले. तुम्ही जिल्हे जिंका. शिवाजी राजानं काय जिंकले. तुम्ही काय जिंकाल. जिल्हे जिंकाल म्हणजे काय लढाया कराल काय. आता शिवाजी राजानं किल्ले जिंकले. तुम्ही जिल्हे जिंका. जिल्हे जिंका म्हणजे एमपीएससी द्या, यूपीएससी द्या, कलेक्टर व्हा, एसपी व्हा, डीवायएसपी व्हा, जिल्ह्याचे बॉस व्हा. असते आहे जिल्हे जिंका. तसं छत्रपती शिवाजी राजानं किल्ले जिंकले. त्यांच्याजवळ शस्त्र होतं तलवार. काय होतं. आणि तुम्हाला जिल्हे जिंकायचे आहे तर तुमच्याजवळ कोणतं शस्त्र आहे. क्या बात वा. आणि वाजवा तिच्या नावानं ते शस्त्र दिलं बाबासाहेबानं की खिशाला तुझ्या झोपे आणि माझ्या भीमाची देन. 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 डोक्यावर पाठी तुझ्या शेणाची मोती वन वन फिरत होती भाकरी साठी साठी. खिशाला तुझ्या झोपे आणि माझ्या भीमाची देन. 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 म्हणून सावधान.
आम्हाला हे विचार डोक्यात घ्या. इथं आदरणीय साहेब बसून नाही कार्यक्रमाला. साहेबांनी आरत्या करून नारायणे फोडले रे पुरं हो. बाबासाहेब आंबेडकर शिवाजी राजाची भक्ती केली तेव्हा ते पोलीस मध्ये लागले. टाळ्या वाजवा त्याच्या नावानं. त्याने भक्ती केली शिवाजी राजाची की माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा भीमाईने दिया हमें सुंदर भीमराव राजा माझी जाऊनी दिया हमें सुंदर शिवाजी राजा भीमाईने दिया हमें सुंदर भीमराव राजा. देखो रे देखो देखो रे देखो बताया उसने कतारों का मेंढवाजा माँ भीमाईने दिया हमें सुंदर भीमराव राजा. म्हणून सावधान व्हा.